आणि या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी येत आहेत। ही बातमी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्हाला आज दादांच्या घातपाताचं गुप्त सत्य समजेल। हो, ज्या लोकांना आपण चांगलं म्हणत होतो, अखेर त्याच लोकांनी आपल्या दादांचा घात केला। ज्या लोकांवर दादांनी विश्वास ठेवला, संपूर्ण महाराष्ट्राने विश्वास ठेवला, त्याच लोकांनी दादांची गेम केली। दादांना संपवण्यासाठी कसा सर्व कट रचला, यामध्ये कोणकोणते मोठे नेते, कोणकोणत्या पक्षाचे नेते, कोणते केंद्रीय नेते, या सर्वांचा सहभाग आत्ताच उघड झाला असून यांना आता महाराष्ट्रातील जनता सोडणार नाही। या सगळ्यांची यादी आपण पुराव्यासह तुमच्यासमोर आणली आहेत। फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण असे काही तुम्हाला पुरावे दाखवणार, अशी गुप्त माहिती सांगणारा, ज्यामुळे तुम्ही संताप निर्माण करणार आणि तुम्ही म्हणणार की सरकारने काय ह्या गोष्टी आमच्यापासून लपवल्या का? सत्य जगासमोर सांगितलं नाही का? दादांना आमच्या मारलं? त्यामुळे तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघावाच लागेल, तेव्हाच तुम्हाला दादांच्या घातपाताचं सत्य समजेल। तर आज आपल्या दादांच्या अपघाताला 20 दिवसापेक्षा जास्त दिवस निघून गेले, तरीही अजूनही तपास लागत नाही। वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत आणि जनतेला वेड्यात काढण्यात येत आहेत। पहिलं सर्वसाधारण कारण सांगितलं की पायलटला धावपट्टी दिसली नाही, आकाशात खूप धुके होते, त्यामुळे दादांचा अपघात झाला, हे सामान्य कारण सांगून सर्व महाराष्ट्रातील जनतेला फसवण्यात आलं आणि जे सत्य होतं ते लपवण्यात आलं। आणि आज अखेर हे सत्य आपण तुमच्यासमोर उघडपणे मांडणार आहेत। हे सत्य तुम्हाला ऐकावंच लागेल, त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघावाच लागेल, कारण हे सत्य जर तुम्ही ऐकलं तर महाराष्ट्रातील जनता या मोठ्या नेत्यांना माफ करणार नाही। ज्या दिवशी अपघात झाला होता त्या दिवसापासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संशयाची सुई निर्माण झाली होती। काही जण म्हणत होते की हा अपघात आहे, तर काही जण म्हटले की घातपात आहेत। त्यानंतर विमानामध्ये 6 जण होते, परंतु मृतदेह 5च आढळले। मग एकच अफवा तयार केली की आपले दादा जिवंत, आपले दादा जर्मनीत, आपल्या दादांना लपवलं, आपले दादा सुखरूप बाहेर येणार, आपले दादा आत्ताच पोहोचले आणि संपूर्ण महाराष्ट्र आपले दादा येणार याच आशेवर होता। आणि मग रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आपले दादा जिवंत नाही आणि संपूर्ण महाराष्ट्र ढसाढसा रडला। परंतु आता हे सत्य ऐकल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। दादांच्या घातपाताचा सर्व कट अखेर उघड झाला असून या लोकांनी आपल्या दादांना मारलं। हे लोक कोणत्या पक्षाचे याची सर्व माहिती आपल्याला नावासकट माहिती झाली आहेत। त्यामुळे ही नावे ऐकल्यानंतर तुम्हालाही मोठा आश्चर्याचा धक्का बसेल, त्यामुळे पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा। आता रोहित पवार पत्रकार परिषदेमध्ये सर्व पुरावे देत आहे आणि कसा दादांचा घात केला त्याची माहिती सांगत आहे। परंतु हे सांगत असताना काही लोक त्यावरही टीका करीत आहे। परंतु आता सत्य समोर आलं असून रोहित पवारांनी आत्ताच हा गुप्त पुरावा सादर केला आणि ज्यामुळे आपल्या दादांचा घात कसा झाला, कुणी केला, शेवटच्या मिनिटांमध्ये काय काय घडलं होतं, याची संपूर्ण सखोल गुप्त माहिती तुम्हाला आता समजणार आहेत। त्यामुळेच काही मोठे नेते रोहित पवारांना विरोध करीत आहे आणि रोहित पवारांनी काहीही सांगू नये, पत्रकार परिषदेमध्ये जनतेसमोर सत्य मांडू नये, अशी या मोठ्या नेत्यांची इच्छा आहे। परंतु रोहित पवार का घाबरणारे नाही, ते शेवटपर्यंत लढणार आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर सत्य मांडणार। या संपूर्ण महाराष्ट्राला दादांच्या घातपाताविषयी माहिती सांगणं अत्यंत गरजेचे आहे। महाराष्ट्रातील जनतेला अधिकार आहेत हे दादांसोबत काय झालं होतं हे माहिती करून घ्यायची आणि ही सर्व माहिती आज आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहेत। त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा आणि आपल्या दादांसाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक तर लगेच झालाच पाहिजे। फक्त पुढे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि आता बातमी अजित पवारांच्या अपघातासंबंधात 28 जानेवारीला अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला। या विमान अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघातावर संशय व्यक्त केला। त्यांचं असं म्हणणं होतं की हा अपघात नाही आहे, तर हा घातपात आहे। पण तातडीनं शरद पवार समोर आले, त्यांनी असं सांगितलं की हा घातपात नाही आहे, हा अपघातच आहे। त्यानंतर या सगळ्या प्रकरणावर खरं तर पडदा पडला होता, पण पुन्हा एकदा रोहित पवारांनी 2 प्रेझेंटेशन्स घेत या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला। त्यानंतर लगोलग अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी सुद्धा या अपघातावर संशय व्यक्त केला। जय पवार नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। महाराष्ट्राला अजित पवारांच्या अपघाताचं सत्य जाणून घेण्याचा हक्क। जय पवारांनी पहिल्यांदाच व्यक्त केली दादांच्या अपघातावर शंका। जळलेल्या ब्लॅक बॉक्समुळे वाढला संशय। डॅड, काश वेळ थांबली असती, मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो।
जय पवारांनी अजित पवार गेल्यानंतर आठवड्याभरात केलेली ही पोस्ट आता अजित पवार गेल्यानंतर 21 दिवसांनी जय पवारांनी अजून एक पोस्ट केली आहे। जय पवारांनीही आता अजित पवारांच्या अपघातावर संशय व्यक्त केलाय। जय पवार म्हणतात, विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचं संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे। VSRला तात्काळ उड्डाणं चालवण्यास बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे। अजित पवारांचा अपघात नव्हे, घातपातच आहे हा विषय लावून धरला तो अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी। रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात 2 वेळा सविस्तर प्रेझेंटेशन दिलं आणि त्यामध्ये जवळपास 50 प्रश्न उपस्थित केले आहेत। या संशयामध्ये आणखी भर पडली आहे ती AAIB अर्थात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं दिलेल्या धक्कादायक माहितीमुळे। अजित पवारांच्या अपघात झालेल्या विमानात 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर्स होते। अपघाताच्या वेळी दीर्घकाळ तीव्र उष्णता निर्माण झाल्यामुळे दोन्ही रेकॉर्डर्सचं नुकसान झालंय। आता हे जे 2 रेकॉर्डर्सचं नुकसान झालंय ते दोन्ही रेकॉर्डर्स हे विमानाच्या ब्लॅक बॉक्स मध्येच बनवलेले असतात। याचाच अर्थ ब्लॅक बॉक्स जळल्याचं AAIBनं सांगितलं का असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय आणि त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। बघा, रोहित असो किंवा काल मला वाटतं जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे। अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर आता व्यक्त करत आहेत। मला वाटतं ह्याच्यावर स्पष्टपणे एकच मत असावं, सगळ्यांचंच एक मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी ही होणं गरजेचं आहे। काल मला वाटतं उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी देखील मागणी केली आहे की CBI चौकशी व्हावी, कारण आता जे काही पुढे पुढे येतं ब्लॅक बॉक्स असेल वगैरे ह्याच्यात संशय वाढत चाललेला आहे। म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी। ब्लॅक बॉक्स हा कधीही तात्काळ नष्ट होत नाही हे सर्वांचंच मत आहे, तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे। परंतु जर हा नष्ट झाला असेल किंवा आणखी त्यातलं काही सापडलं नसेल तर निश्चित त्याची उच्चस्तरीय चौकशी ही सरकारने केली पाहिजे। ब्लॅक बॉक्स हा खराब होत नाही हे बरोबर आहे। आता त्यांचं म्हणणं आहे की स्फोट एवढे झाले आणि आगीचा प्रादुर्भाव एवढा होता, त्याच्यात थोडंसं ते खराब झालं असेल तरी सुद्धा काल मला वाटतं मी प्रफुल्ल पटेल यांचं थोडंसं ऐकलं, ते म्हणाले अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये अशी यंत्रणा आहे की जी त्या ब्लॅक बॉक्स मधलं जे आहे, जे गूढ आहे ते उघडू शकतं। विमान अपघातावेळी कितीही उष्णता निर्माण झाली तरीही इतकंच काय, पाण्यातही ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो। ब्लॅक बॉक्स 100 अंश सेल्सिअस तापमानात खोल पाण्यात 30 दिवसांपर्यंत सुरक्षित राहतो। प्रयोगशाळेत नेऊन डेटा डाउनलोड डिकोड करून अपघाताच्या कारणांचं विश्लेषण केलं जातं। या प्रक्रियेला साधारणपणे 10 ते 15 दिवस लागतात। बॉक्स खराब झाला असेल तर तपासाला काही महिने लागू शकतात। अजित पवारांच्या अपघाताबद्दल संजय राऊत, अमोल मिटकरी, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, ममता बॅनर्जी यांसारख्या नेत्यांनी घातपाताची शंका उपस्थित केली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना भेटून दादांच्या अपघाताच्या CBI चौकशीची मागणी केली आहे। आता जय पवार यांनीही या अपघाताबद्दल शंका व्यक्त केल्यानं या प्रकरणातलं गूढ अजूनच वाढलंय। आता जय पवारही रोहित पवारांप्रमाणेच हा विषय लावून धरणार का याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।